आपल्या सर्वांच्या मनात ना सतत एक आवाज चालू असतो. हां, अगदी सतत. हो, म्हणजे कधी आपण आरशासमोर उभे राहिल्यावर किंवा समजा ऑफिसमधलं एखादं महत्वाचं काम बिघडल्यावर. किंवा अगदी शांत बसलेला असतानाही. बरोबर. आणि हा आवाज आहे ना, तो आपल्यालाच खाली खेचतो, आपल्यावर टीका करतो आणि सतत आपल्या त्रुटी शोधतो. म्हणजे तुझ्याने हे होणार नाही किंवा तू पुरेसा चांगला नाहीस असे विचार अगदी मनात घर करून बसतात. हो, आणि ते खूप त्रासदायक असतं. अगदी. पण जरा विचार करा, जर हा नकारात्मक आवाज पूर्णपणे थांबवण्याऐवजी त्याचा आपल्यावरील प्रभावच कमी करता आला तर. तो एक खूप मोठा बदल ठरू शकतो. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या सत्रात आपण एका अत्यंत प्रभावी विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर अँड्रिया बोनियोर यांच्या डिटॉक्स युअर थॉट्स या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकावर आधारित आजची आपली ही चर्चा असेल. आज आपण आपल्याच विचारांच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं हे समजून घेणार आहोत. म्हणजे नकारात्मक विचारांशी लढण्याऐवजी त्यांच्यासोबत राहूनही एक परिपूर्ण आणि आनंदी जीवन कसं जगायचं याचा हा एक प्रवास आहे असं मला वाटतं. कसं आहे ना, या प्रवासातली सर्वात महत्वाची आणि कदाचित थोडी धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण वर्षानुवर्षे स्वतःला आणि इतरांना सांगत आलो आहोत की सकारात्मक विचार करा. हो, पॉझिटिव्ह थिंकिंग. अगदी. पण प्रत्यक्षात हा पॉझिटिव्ह थिंकिंगचा दृष्टिकोन नेहमीच काम करत नाही. म्हणजे नेहमीच उपयोगी पडत नाही असं म्हणायचंय का? हो, कारण जेव्हा एखादी व्यक्ती खोल नैराश्यात किंवा चिंतित असते ना, तेव्हा तिला जबरदस्तीने सकारात्मक विचार करायला लावणे हे फक्त जखमेवर नुसती मलमपट्टी करण्यासारखं असतंय. तसंच काहीसं वरवरचा उपाय. आधुनिक मानसशास्त्रात काही खूप प्रभावी पद्धती आहेत, ज्यांना आपण कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी म्हणजेच CBT आणि एक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी म्हणजेच ॲक्ट असं म्हणतो. हां, CBT आणि ॲक्ट. आणि माइंडफुलनेसचाही यात मोठा वाटा आहे. या सर्व पद्धती आपल्याला एक अतिशय वेगळा दृष्टिकोन देतात. त्या सांगतात की खरी समस्या आपले नकारात्मक विचार नसून आपण त्या विचारांना कसा प्रतिसाद देतो ही आहे. हां, हे ऐकायला खूप वेगळं वाटतंय. कारण लहानपणापासून आपण काय ऐकत आलोय की आपले विचार म्हणजेच आपले व्यक्तिमत्व. बरोबर. म्हणजे तत्वज्ञ रेने देकार्त यांचं ते जगप्रसिद्ध वाक्य आहेच, आय थिंक देअरफॉर आय एम. म्हणजेच मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे. हो, ते वाक्य खूप प्रसिद्ध आहे. मला वाटतं या एका वाक्याने ना आपल्या सर्वांवर एक प्रकारचं मानसिक ओझं टाकलं आहे. आपल्याला वाटायला लागतं की आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार ही आपली खरी ओळख आहे. जर माझ्या मनात वाईट विचार आला तर मीच वाईट माणूस आहे असा आपला समज होतो. आणि हीच ती सर्वात मोठी चूक आहे जी आपण सगळे करतो. विचार म्हणजे तथ्य नव्हे. म्हणजे विचारांना सत्य मानू नये. अगदी. आपले विचार म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा आरसा नसतो. जर विचार ही आपली ओळख नसेल तर मग आपण नकारात्मक विचारांना इतके का घाबरतो? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आधुनिक विज्ञान यावर एक अतिशय सुंदर स्पष्टीकरण देते. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, अगदी सर्वात आनंदी आणि यशस्वी वाटणाऱ्या व्यक्तीलाही कधी ना कधी वाईट, भयानक किंवा नकारात्मक विचार येतातच. म्हणजे विचार येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नक्कीच. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा ते विचार मनाला चिकटून राहतात. या पुस्तकात डॉक्टर बोनियोर यांनी याला स्टिकीनेस किंवा चिकटपणा म्हटलं आहे. एक सेकंड, हा चिकटपणा म्हणजे नक्की काय? एखादा विचार मनात रेंगाळत राहणे असं काहीसं का? हो, पण त्याहूनही थोडं अधिक. एखादा विचार मेंदूत येतो आणि तो तिथून जायलाच तयार नसतो. तो आपल्याला पूर्ण विळखा घालतो. आता बघा, नैराश्यावर मात करण्यासाठी जी औषधं दिली जातात, जसं की SSRI वर्गातील औषधं, ती कसं काम करतात हे पाहणं इथे रंजक ठरेल. हो, मलाही नेहमी प्रश्न पडतो की ही औषधं नक्की मेंदूत काय बदल करतात? अनेकांना वाटतं की ही औषधं घेतल्यावर नकारात्मक विचार येणं पूर्णपणे बंद होतं. पण तसं नसतं. असं का? मग ती करतात काय? ही अँटीडिप्रेसंट औषधं माणसाचे विचार थांबत नाहीत, तर त्या विचारांचा हा जो चिकटपणा आहे ना, तो कमी करतात. अच्छा, म्हणजे विचार येतात पण ते चिकटून राहत नाहीत. अगदी बरोबर. एखादा नकारात्मक विचार मनात येतो खरा, पण तो तसाच निघूनही जातो. तो मेंदूत घर करून बसत नाही किंवा त्याचा गुंता होत नाही. थांब, हे मला नीट समजून घेऊ दे. म्हणजे विचारांना थांबवणं हे ध्येय नाहीये, तर त्यांचा प्रभाव कमी करणं हे ध्येय आहे. अगदी बरोबर. पण ज्या व्यक्तीला औषधे घ्यायची नाहीत, ती मानसिक स्तरावर हे कसं करू शकते?
स्वतःच्याच मेंदूतल्या विचारांचा हा चिकटपणा आपण स्वतः कसा कमी करू शकतो? त्यासाठी डॉक्टर बोनियोर यांनी कॉग्निटिव्ह डिफ्युजन नावाचा एक अतिशय सोपा पण शक्तिशाली उपाय सुचवला आहे. कॉग्निटिव्ह डिफ्युजन. हो, डिफ्युजन म्हणजे वेगळे करणे, स्वतःला आपल्या विचारांपासून जाणीवपूर्वक वेगळे करणे. एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्याच्या मनात विचार आला की मी एक वाईट व्यक्ती आहे किंवा मी कोणत्याही कामाचा नाही. असे विचार खूपदा येतात. जेव्हा हा विचार येतो तेव्हा माणूस थेट तो विचार जगू लागतो आणि स्वतःला दोष देऊ लागतो. पण त्याऐवजी जर त्या व्यक्तीने स्वतःला असं सांगितलं की माझ्या मनात सध्या असा विचार येत आहे की मी वाईट आहे, तर काय होईल? एवढं सोपं आहे का? म्हणजे फक्त माझ्या मनात विचार येत आहे अशी शब्दांची रचना बदलून खरंच एवढा फरक पडतो? हो, नक्कीच पडतो. एखाद्याला समजा पॅनिक अटॅक येत असेल तर फक्त शब्दांच्या या खेळामुळे तो शांत होऊ शकतो? हां, फक्त शब्दांचा खेळ नाहीये, ही मेंदूला दिलेली एक नवीन दिशा आहे. जेव्हा आपण म्हणतो माझ्या मनात असा विचार येत आहे, तेव्हा आपण त्या विचाराला सत्याचा किंवा तथ्याचा दर्जा देत नाही. म्हणजे आपण त्याला फॅक्ट मानत नाही. बरोबर. आपण त्याला फक्त मेंदूतून जाणारा एक तात्पुरता ढग मानतो. आपण आपल्याच विचारांचा एक तटस्थ निरीक्षक बनतो. म्हणजे जसं आपण खिडकीतून बाहेर जाणाऱ्या गाड्या पाहतो तसंच आपण या विचारांना पाहतो. अगदी तसंच. आपण ते विचार जगत नाहीत, आपण फक्त त्यांना अनुभवतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला अशा प्रकारे विचारांपासून वेगळं करते, तेव्हा त्या विचाराची आपल्याला हानी करण्याची ताकद संपुष्टात येते. तो विचार तिथेच असतो पण त्याचे काटे बोचत नाहीत. अगदी छान शब्दांत सांगितलंत. ही संकल्पना खरोखरच विचार करण्यासारखी आहे. विचारांपासून स्वतःला मानसिकरित्या वेगळं करणं शक्य आहे हे समजलं. पण जेव्हा एखादा नकारात्मक विचार मनात येतो ना, तेव्हा फक्त मनच अस्वस्थ होत नाही. हो, शरीरही प्रतिसाद देतं. बरोबर. शरीरही प्रतिक्रिया देतं. मनात भीतीचा विचार आला की छातीत धडधड सुरू होते, हातांना घाम फुटतो, श्वास घ्यायला त्रास होतो. मग शरीरातल्या या अस्वस्थतेला कसं शांत करायचं? मन आणि शरीराचा हा संघर्ष कसा हाताळायचा हा एक मोठा प्रश्न आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि पुस्तकात यावर सविस्तर भाष्य केलं आहे. आपल्या भावनांचा शरीरावर थेट कसा परिणाम होतो आणि अनेकदा आपण आपल्या शारीरिक संवेदनांचा कसा चुकीचा अर्थ लावतो हे यात सांगितलं आहे. चुकीचा अर्थ म्हणजे कसं? डॉक्टर बोनियोर यांनी यासाठी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील सीटी स्कॅनचा एक अतिशय रंजक अनुभव शेअर केला आहे, जो या मन आणि शरीराच्या खेळावर अचूक प्रकाश टाकतो. सीटी स्कॅन म्हणजे वैद्यकीय तपासणीच्या वेळी आलेला अनुभव? हो. जेव्हा त्या सीटी स्कॅन मशीनमध्ये होत्या तेव्हा त्यांना त्यांच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची अतिशय तीव्र संवेदना जाणवू लागली. त्यांना असं वाटू लागलं की आता त्यांना तिथेच लघवीला होईल आणि त्यांचे स्वतःच्या शरीरावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटेल. बापरे, हे मशीनमध्ये असताना खूप भीतीदायक असू शकतं. ही भावना इतकी तीव्र होती की त्यांना खूप भीती वाटायला लागली. पण इथेच एक ट्विस्ट होता. स्कॅन सुरू करण्यापूर्वी तंत्रज्ञानाने त्यांना आधीच एक पूर्वकल्पना दिली होती. काय सांगितलं होतं त्याने? त्याने सांगितलं होतं की नसांमधून जे डाय किंवा औषध शरीरात सोडलं जातं त्यामुळे शरीरात एक प्रकारची उष्णता आणि लघवीला आल्यासारखी संवेदना निर्माण होते. प्रत्यक्षात तसं काहीही घडत नसतं, तो फक्त औषधाचा परिणाम असतो. म्हणजे ती संवेदना 100% खरी होती, पण मेंदूला हे आधीच माहीत होतं की हा एक खोटा अलार्म आहे. अगदी बरोबर. ही फक्त एक फेक न्यूज आहे जी शरीर मेंदूला देत आहे असं आपण म्हणू शकतो. तंतोतंत. जेव्हा त्यांच्या मेंदूला हे समजलं की हा शरीराने दिलेला फक्त एक खोटा इशारा आहे, तेव्हा त्यांची भीती एका क्षणात निघून गेली. शारीरिक संवेदना तिथेच होती, शरीर तशीच प्रतिक्रिया देत होतं, पण त्यामागची भीती आणि घबराट पूर्णपणे संपली. कारण त्यांनी त्या संवेदनेचा अर्थ बदलला होता. आपण दैनंदिन जीवनातही याचा वापर करू शकतो. कसं काय? जेव्हा आपल्याला खूप चिंता वाटते तेव्हा छातीत धडधडते. आपण त्याला थेट पॅनिक अटॅक किंवा हार्ट अटॅक मानून घाबरून जातो. पण जर आपण स्वतःला सांगितलं की ही फक्त माझ्या शरीराची एक नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया आहे, हा एक खोटा अलार्म आहे, तर ती चिंता भीतीत बदलत नाही. म्हणजे आपण त्या अस्वस्थतेसोबत राहायला शिकतो. बरोबर. या अस्वस्थतेच्या संदर्भात पुस्तकात चायनीज फिंगर ट्रॅपचं एक उत्तम रूपक वापरलं आहे. चायनीज फिंगर ट्रॅप? ते लहान मुलांचं खेळणं ना? हो, तेच. बांबूच्या पानांची विणलेली एक छोटी नळी असते. आपण दोन्ही बाजूंनी त्यामध्ये आपली बोटं घालतो आणि ती बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतो. पण गंमत अशी असते की आपण जेवढ्या जोराने बोटं बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती नळी अधिक घट्ट होते. आणि आपली बोटं अधिकच अडकून पडतात? हो. त्यातून सुटण्याचा एकच मार्ग असतो. बोटं बाहेर ओढण्याऐवजी एकमेकांच्या दिशेने आत ढकलणे,
मग ती नळी सैल होते. अगदी तसंच. आणि आपल्या भावनांचंही अगदी तसंच असते. जेव्हा एखादी व्यक्ती नकारात्मक भावनांपासून, दुःखापासून किंवा भीतीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करते, त्या अस्वस्थतेला टाळण्याचा प्रयत्न करते. हो, तेव्हा ती व्यक्ती अधिकच त्या भावनांच्या जाळ्यात अडकत जाते. त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पळून जाण्याऐवजी त्या भावनेच्या दिशेने जाणे. म्हणजे नकारात्मक भावनांचा स्वीकार करून त्या अस्वस्थतेचा प्रत्यक्ष अनुभव घेणं असं तुम्हाला म्हणायचंय. हो, जेव्हा आपण अस्वस्थतेला आपल्या मनात जागा देतो, तेव्हा ती अस्वस्थता आपल्या जीवघेणा शत्रू न राहता फक्त एक तात्पुरता अनुभव बनते आणि तिचा प्रभाव आपोआप कमी होतो. खरंय, अस्वस्थतेतून पळ काढण्याच्या नादात आपण अनेकदा स्वतःलाच फसवतो आणि चुकीचे निर्णय घेतो. पुस्तकात अशा काही मानसिक गुंतागुंतींचा उल्लेख आहे ज्यांना ब्लाइंड स्पॉट्स किंवा चुकीच्या धारणा म्हटलंय. हो, यातले काही ब्लाइंड स्पॉट्स खूपच कॉमन आहेत. त्यातला एक नेहमी दिसणारा प्रकार मी वाचलाय, तो म्हणजे ऑल ऑर नन थिंकिंग. म्हणजे सगळं काही चांगलं किंवा सगळंच वाईट. आपण नेहमी टोकाच्या शब्दांचा वापर करतो. जसं की माझ्यासोबत नेहमीच असं घडतं. हो, किंवा मी कधीच यशस्वी होणार नाही, किंवा आता सर्व काही संपलं. अशा टोकाच्या विचारसरणीमुळे आपण मधला मार्गच बघत नाही. या ऑल ऑर नन विचारांसोबतच एक अतिशय धोकादायक मानसिक गुंता आहे, ज्याला अर्थशास्त्रात आणि मानसशास्त्रात संक कॉस्ट फॅलसी म्हटलं जातं. हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. संक कॉस्ट फॅलसी हे थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपण आधीच खूप वेळ, पैसा किंवा भावना खर्च केलेले असतात, तेव्हा ती गोष्ट आता आपल्यासाठी चुकीची आहे हे माहीत असूनही आपण ती सोडू शकत नाही. कारण आपल्याला वाटते की जर आपण आत्ता माघार घेतली तर आतापर्यंत केलेली सगळी गुंतवणूक वाया जाईल. अगदी बरोबर. पुस्तकात यासाठी ग्रेस आणि जस्टिनच्या नात्याचं एक अतिशय बोलकं उदाहरण दिलं आहे. नात्यांमध्ये असं खूपदा होतं बघायला गेलं तर. एखादं नातं टॉक्सिक असतं पण लोक ते सोडायला तयार नसतात. ही ग्रेसची कथा काय आहे नेमकी? ग्रेसला आतून पूर्णपणे माहीत असते की जस्टिन तिच्यासाठी योग्य साथीदार नाही. तो तिच्याशी अनेकदा वाईट वागतो, त्यांच्यात सतत खटके उडतात आणि भविष्यात ते एकत्र आनंदी राहू शकणार नाहीत याची तिला पूर्ण जाणीव असते. पण तिने त्या नात्यात आधीच 8 वर्ष दिलेली असतात. 8 वर्ष? बापरे. शिवाय त्यांच्या लग्नाची तयारीही सुरू झालेली असते. पालकांनी हॉल आणि जेवणासाठी मोठे पैसे भरलेले असतात. या वाया गेलेल्या 8 वर्षांच्या वेळेपोटी आणि त्या आर्थिक गुंतवणुकीपोटी ती ते नातं तोडण्याचं धाडस करू शकत नाही. हे खूपच भयानक आहे. म्हणजे फक्त ती वाया गेलेली 8 वर्ष वाचवण्यासाठी ती आपलं उरलेलं संपूर्ण आयुष्य पणाला लावत होती. हो, संकॉस्ट फॅलेसीचा हाच तर धोका आहे. हा विचारच किती त्रासदायक आहे की भूतकाळात दिलेला वेळ किंवा गुंतवणूक भविष्यातील चुकीच्या निर्णयाचे कारण बनते. आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्याच्या ओझ्याखाली भविष्य का खराब करायचं? ग्रेसच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की भूतकाळातील गुंतवणूक आपण परत मिळवू शकत नाही. ती संक म्हणजे बुडालेली असते. बरोबर. पण त्या एका निर्णयामुळे भविष्यातील आणखी 40 वर्ष आपण का वाया घालवायची? हीच संकल्पना पैशांच्या आणि करिअरच्या बाबतीतही लागू होते. पुस्तकात डेव नावाच्या व्यक्तीचे एक अतिशय सुंदर उदाहरण आहे, ज्याने एका चुकीच्या गुंतवणुकीत खूप मोठे पैसे गमावले होते. पैशांचं नुकसान पचवणं तर आणखी कठीण असतं. डेवने काय केलं होतं? डेवनी त्याच्या एका मित्राच्या रेस्टॉरंट व्यवसायात खूप मोठी गुंतवणूक केली होती. पण ती जागाच चुकीची होती आणि तो व्यवसाय पूर्णपणे बुडाला. डेवचे सगळे पैसे गेले. अरे रे, हे खूप वाईट झालं. ही खंत, हा राग तो आयुष्यभर एक जड ओझे म्हणून बाळगून होता. त्याला वाटायचं की त्याने आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे आणि तो स्वतःला कधीच माफ करू शकत नव्हता. ही खंत त्याला वर्तमानात आनंदी राहू देत नव्हती का? अजिबात नाही. तो सतत त्या भूतकाळातच अडकून पडला होता. मग त्याने यातून मार्ग कसा काढला? कारण गेलेले पैसे तर परत येणार नव्हते आणि वेळही निघून गेली होती. इथेच दृष्टिकोनाचा खरा खेळ सुरू होतो. जेव्हा डेवने या चुकीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले, तेव्हा सर्व काही बदलले. त्याने विचार केला की आयुष्य हा एक साहसी आणि रोमांचक प्रवास आहे. जसे एखाद्या सुंदर पण अनोळखी महामार्गावर प्रवास करताना आपल्याला वाटेत टोल भरावा लागतो, तसाच तो गमावलेला पैसा म्हणजे या साहसी जीवनात भरलेला एक टोल होता. वा, हा टोलचा विचार खूपच भारी आहे. त्याने आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा धोका पत्करला होता आणि त्याची ती किंमत होती. जेव्हा त्याने या आर्थिक नुकसानीकडे एक शिक्षा म्हणून न पाहता जीवनाच्या प्रवासातला एक टोल म्हणून पाहिले, तेव्हा त्याला त्यातून एक अर्थ सापडला. म्हणजे तो भूतकाळातील चुकीच्या ओझ्यातून मुक्त झाला. अगदी. हा टोलचा दृष्टिकोन मला खूपच आवडला. हे सगळं ऐकल्यावर ना एक साहजिक प्रश्न पडतो की आपण स्वतःच्या विचारांची का लढतोय? आपण भूतकाळातील ओझे का वाहतोय?
तर या सर्वांमागे आपलं एकच अंतिम ध्येय असतं. ते म्हणजे आनंदी राहणे. हो, पण आपण आनंदाची जी व्याख्या करतो तीच मुळात चुकीची असू शकते का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा उपस्थित केलात. माणसाची आनंदाची व्याख्या अनेकदा उथळ असते. मानसशास्त्रात आनंदाचे 2 मुख्य प्रकार मानले जातात, हेडोनिस्टिक आणि युडायमोनिक. हेडोनिस्टिक आणि युडायमॉनिक यात काय फरक आहे? हेडोनिस्टिक आनंद म्हणजे तात्पुरता आनंद, जसं की एखादा आवडता गोड पदार्थ खाल्ल्यावर मिळणारं सुख, नवीन महागडी वस्तू घेतल्यावर मिळणारी मजा. किंवा सोशल मीडियावर फोटोला खूप लाईक्स मिळाल्यावर वाटणारा आनंद? अगदी. हा आनंद तात्काळ मिळतो पण तितक्याच लवकर संपतोही. पण युडायमोनिक आनंद हा खूप वेगळा आणि अधिक खोल असतो. तो जीवनाचा अर्थ आणि समाधान यातून मिळतो. म्हणजे काहीतरी अर्थपूर्ण करण्यातून मिळणारा आनंद? हो, जेव्हा आपण आपल्या मूल्यांनुसार जगतो, दुसऱ्यांना मदत करतो किंवा एखाद्या कठीण प्रसंगातही खंबीरपणे टिकून राहतो, तेव्हा मिळणारा तो शाश्वत आनंद असतो. आणि आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण तो तात्पुरता हेडोनिस्टिक आनंद शोधण्यातच स्वतःला हरून बसलो आहोत, असं मला वाटतं. मी स्वतः अनेकदा हे अनुभवते. हो, आपण सगळेच अनुभवतो. जेव्हा आपण सोशल मीडिया उघडतो ना, तेव्हा असं वाटतं की जगातले सगळे लोक आपल्यापेक्षा जास्त मजेत जगत आहेत. त्यांच्या सुट्ट्या, त्यांचे कपडे, त्यांची घरं, सगळं कसं परफेक्ट वाटतं. या पुस्तकात याला यार्डस्टिक व्हॉइस किंवा मोजपट्टीचा आवाज म्हटला आहे. हो, आपण सतत स्वतःच्या खऱ्या आयुष्याची मोजमाप इतरांच्या खोट्या आयुष्याशी करत असतो. होय, आणि यासाठी जेसिका नावाच्या महिलेचं उदाहरण दिले आहे. जेसिकाकडे एक चांगलं आयुष्य असतं, पण ती सतत तिची तुलना सोशल मीडियावरील इतरांच्या फिल्टर केलेल्या फोटोंसोबत करते. म्हणजे ती स्वतःच्या आयुष्याला कमी लेखते. हो, तिला पार्टी द्यायची असते, पण तिला वाटतं की तिचं घर इंस्टाग्रामवर टाकणं इतकं सुंदर नाही. तिला बीचवर जायचं असतं, पण तिला वाटतं की तिचं शरीर फोटो काढण्यासाठी परफेक्ट नाही. या सततच्या तुलनेपायी ती खऱ्या मानवी संबंधांपासून आणि त्या क्षणांच्या खऱ्या आनंदापासून स्वतःला दूर ठेवते. अगदी. ती प्रत्यक्षात जगण्याऐवजी लोक काय विचार करतील या काल्पनिक जगातच अडकून पडते. हे खूपच थकवणारं आहे. आपण सतत भविष्यातील एका परिपूर्ण क्षणाची वाट पाहत असतो. मला वाटतं या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा मुद्दा इथूनच सुरू होतो. तो म्हणजे मिथ ऑफ अरायव्हल. म्हणजेच पोहोचल्याचा भ्रम. हो, आपण सगळेच हा जेव्हा तेव्हाचा खेळ खेळत असतो. जेव्हा मला प्रमोशन मिळेल तेव्हा मी आनंदी होईन, किंवा जेव्हा माझ्याकडे स्वतःचं मोठं घर असेल तेव्हा मी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करेन. हाच तो पोचल्याचा भ्रम आहे. आपण असा विचार करतो की भविष्यात एक असा जादुई क्षण येईल जेव्हा आपल्या सगळ्या समस्या संपतील आणि आपण एका परफेक्ट आयुष्यात प्रवेश करू. पण सत्य हे आहे की असा कोणताही क्षण कधीच येत नाही. कधीच नाही. या भ्रमात अडकलेल्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तींची पुस्तकात अतिशय अचूक उदाहरणं दिली आहेत. या 4 व्यक्तिरेखा आपल्याला आपल्याच आजूबाजूला किंवा स्वतःमध्येच पाहायला मिळतात. त्यातली पहिली आहे सारा. सारा ही अशी व्यक्ती आहे जी फक्त एक चेकलिस्टसाठी जगते. बरोबर. म्हणजे आयुष्याची एक यादी बनवून त्यातल्या गोष्टी पूर्ण करणं. माझ्या ओळखीचे असे बरेच लोक आहेत. अगदी तसंच. साराने ठरवलेलं असतं की आधी उत्तम ग्रेड्स मिळवायचे, मग चांगली नोकरी मिळवायची, मग योग्य व्यक्तीशी लग्न करायचं आणि घर घ्यायचं. तिचे हे सर्व टप्पे एक एक करून पूर्ण होतात. बाह्य जगासाठी ती खूप यशस्वी असते. पण तरीही ती आतून पूर्णपणे रिकामी आणि उदास असते, कारण तिने प्रवासाचा कधी आनंदच घेतला नाही. ती फक्त त्या चेकलिस्टमधल्या गोष्टी पूर्ण करण्याच्या मागे धावत होती. ती पोचली पण तिथे आनंद नव्हता. अगदी. आता दुसरा प्रकार बघूया, जे नावाच्या व्यक्तीचा. मला वाटतं जेची कथा आपल्यापैकी अनेकांना खूप जवळची वाटेल. त्याला नेहमी असं वाटत असतं की आपण इतरांपेक्षा कुठेतरी कमी आहोत. त्याला वाटतं की आपण अजून मोठे झालोच नाही आहोत. हो, जेच्या मनात सतत इम्पॉस्टर सिंड्रोम असतो. तो एक चांगल्या पदावर असतो, पण मीटिंगमध्ये बसल्यावर तो आजूबाजूला बघून विचार करतो की इथे खरे हुशार लोक कोण आहेत, मी तर फक्त दिखावा करत आहे. म्हणजे तो स्वतःला सतत कमी लेखतो. त्याला असं वाटतं की जेव्हा तो वयाची 50 गाठेल किंवा खूप श्रीमंत होईल तेव्हाच तो खऱ्या अर्थाने प्रौढ आणि यशस्वी वाटेल. तो त्याच्या आजच्या अस्तित्वावर कधीच समाधानी नसतो. तो सतत भविष्यातील एका काल्पनिक आत्मविश्वासाची वाट पाहत असतो. आणि तिसरी व्यक्तिरेखा आहे मरियानाची. मरियानाची कथा तर अगदी आजच्या पिढीचं प्रातिनिधिक रूप आहे. ती सतत एका नव्या उत्साहाच्या शोधात असते. तिला आत्ताच्या क्षणाचा, तिच्या सध्याच्या परिस्थितीचा खूप लवकर कंटाळा येतो. मरियाना नेहमी बाह्य बदलांमध्ये समाधान शोधते. जेव्हा तिला थोडं उदास वाटतं तेव्हा ती थेट नोकरी बदलते. जर तिथेही कंटाळा आला तर ती शहर बदलते किंवा नवीन रिलेशनशिपमध्ये जाते.
तिला नेहमी असं वाटत राहतं की पुढच्या वळणावर पुढच्या शहरात काहीतरी जादू होईल आणि तिचं आयुष्य बदलून जाईल. पण ती हे विसरते की ती जिथे कुठे जाते तिथे ती स्वतःचे विचार आणि स्वतःचे मन सोबत घेऊन जाते. ती नेहमी काल्पनिक भविष्यात जगत असते आणि वास्तवातल्या अस्वस्थतेपासून सतत पळ काढत असते. हे तर आपण सगळेच कधी ना कधी करतो. काहीतरी बिघडलं की आपण परिस्थितीला दोष देतो आणि बदल शोधतो. आणि चौथी व्यक्तिरेखा आहे रेचल. मला वाटतं रेचल हे आपल्याकडच्या अनेक घरांमध्ये दिसणारं चित्र आहे. हो, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. रेचल ही स्वतःच्या गरजा नेहमी भविष्यावर ढकलणारी व्यक्ती आहे. ती एक उत्तम आई, काळजी घेणारी पत्नी आणि सर्वांना मदत करणारी मैत्रीण असते. ती सतत इतरांसाठी राबत असते. पण ती स्वतःला नेहमी असं सांगते की जेव्हा मुलांचं शिक्षण पूर्ण होईल आणि ती कॉलेजमध्ये जातील तेव्हा मी स्वतःसाठी वेळ काढेन, तेव्हा मी माझ्या छंदांकडे लक्ष देईन. ती इतरांसाठी एवढी झटते की स्वतःला आनंदित ठेवण्याचा अधिकार तिला आत्ता ह्या क्षणी आहे हे ती विसरूनच जाते. ती स्वतःचा आनंद एका अज्ञात भविष्यासाठी राखून ठेवते. ह्या चारही जणांच्या सारा, जे, मरियाना आणि रेचल या गोष्टी ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती गोष्ट? ह्या सर्वांमध्ये एकच धागा समान आहे. ते सर्वजण आपला आजचा आनंद, आपले आजचे अस्तित्व नाकारत आहेत. आपण सर्वजण कधी ना कधी या चौघांपैकी एकाच्या भूमिकेत असतोच. हे अगदी खरं आहे. आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या शर्यतीत असतो, जेणेकरून आपण जगाला आणि स्वतःला सिद्ध करू शकू की आपण आनंदी होण्यास पात्र आहोत. पण आजच्या या सविस्तर चर्चेचा समारोप करताना आपल्याला एका अत्यंत सखोल आणि वेगळ्या विचारावर येऊन थांबणं गरजेचं आहे. तो विचार म्हणजे हा मिथ ऑफ अरायव्हल पूर्णपणे खोटा आहे. हीच या पुस्तकाची आणि या प्रवासाची खरी शिकवण आहे. आपण भविष्यात कधीतरी सर्व काही परिपूर्ण झाल्यावर पुरेसे होणार नाही आहोत. म्हणजे हे जे इनफ असणं आहे ते भविष्यात नाहीये. कारण असा कोणताही जादुई क्षण भविष्यात दडलेला नसतो जिथे सर्व समस्या संपतील आणि आयुष्य एकदम सुरळीत होईल. खरी ताकद हे समजण्यात आहे की एखादी व्यक्ती आज याच क्षणी तिच्या सर्व उणीवांसकट, तिच्या सर्व चुकांसकट आणि अपूर्णतेसकट जगण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी पूर्णपणे पुरेशी आहे. नकारात्मक विचार पुसून टाकणे किंवा आयुष्य पूर्णपणे समस्यामुक्त करणे हे कधीच आपलं ध्येय असू शकत नाही. तर त्या नकारात्मक विचारांपेक्षा, त्या दुःखांपेक्षा आणि अस्वस्थतेपेक्षा आपलं अस्तित्व अधिक मोठे करणे, त्यांच्यासाठी मनात जागा निर्माण करूनही पुढे चालत राहणे, हे आपले खरं यश आहे. खूपच छान विचार आहे. आपण भविष्यात कधीतरी परफेक्ट होण्याची वाट पाहण्याची गरज नाही, कारण आपण आधीपासूनच पुरेसे आहोत. ही जाणीवच आपल्याला खऱ्या अर्थानं मुक्त करू शकते. विचार करत रहा आणि स्वतःच्या प्रवासाचा आनंद घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी पुस्तके आणि कल्पनांसाठी किताबसारला सबस्क्राईब करा. धन्यवाद.